जय महाराष्ट्र. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेला, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना ज्या महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला आणि या चुकीच्या पर्यायामुळे ज्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबले आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना जर तुमच्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेला होता, परंतु आता महाराष्ट्र सरकारने ज्या महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला होता, त्या महिलांसाठी 31 मार्चपर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करायची मुदत वाढवलेली आहे. लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती लिंक ओपन केल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी आता 31 मार्चच्या अगोदर करून घेतली, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे पुन्हा सुरू होतील. आपल्या ग्रामीण भागातील महिलांसाठी ₹1,500 ही रक्कम खूप मोठी आहे आणि आपल्या घरालाही थोडंफार हातभार लागतो या योजनेमुळे. म्हणून आता जी संधी तुम्हाला मिळत आहे, त्या संधीचे सोनं करा. लवकरात लवकर आपण ई-के-वाय-सी करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा वापस सुरू करून घ्या. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.